बाबासाहेबाला ज्ञानांच्या कळसावर नेऊन पोहोचवणाऱ्या रमाई, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता प्रजावती, माता महामाया, माता राष्ट्र जिजाऊ माता, या सर्व महान मानवाला, महान मातेला पहिले प्रथम माझे अभिवादन. आणि आज नाम विस्तार झाला, या दिवशी आपणाला विद्यापीठाचा नाम विस्तार झाला, याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगणार आहे. एवढं काही मला नाही ज्ञान, पण सांगण्याचे प्रयत्न करते. अरे सांगावं लागते आपलं ज्ञान. पण मग आता हे विद्यापीठाला जे नाव मिळालं ते सहजासहजी मिळालं नाही. 15-16 वर्षे लढा द्यावा लागला. आणि आज आपण म्हणतो की थोडसच घ्या ना, येलुसच घ्या. त्याने जीवन संपवलं, जीवन अर्पण केलं या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवले, सर्व उन्हाळा झाला त्यांच्या संसाराचा, परंतु त्यांनी लढा सोडला नाही. तेव्हा आपणाला हे आपल्या विद्यापीठाला नाम विस्तार झाला. सहजासहजी झालं नाही. आपण एक दिवसाचा वेळ द्यायला मागं पुढं पाहतो. एक दिवस भरपूर आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ दिला पाहिजे. 150 लोकांनी आत्मदहन केलं की आमच्या बाबासाहेबाचं विद्यापीठाला, मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. 150 लोकांना आत्मदहन केलं, पण त्यांचे नाव यादीला हात. पण गौतम वाघमारे लास्ट होता. आणि त्या गौतम वाघमारेनं स्वतः जीव अर्पण केला, आत्मदहन केलं की आमच्या मराठवाड्या विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. माझा जीव गेला तरी चालेल. बघा, त्यानं जीवाचा त्याग केला. मग आपण वेळेचा त्याग करत नाही, आपण वेळ देत नाही की थोडक्यातच घ्या. आता आपण म्हणतो, आता हा रमाबाईचा, आता हे मी थोडक्यात सांगितलं. आता रमाबाईमुळं बाबासाहेब झाले. बाबासाहेबामुळं एवढे मोठे त्याने विद्यापीठ बांधले. त्याच्यामध्ये माझा गरीब दुबळा समाज, बहुजन समाज याच्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेऊन उंच पदावर जावं, स्वाभिमानात यावं. जसा मी सूट बूट कोटामध्ये आहे तसाच माझा समाज आला पाहिजे, याच्या तळमळीनं जागोजाग बाबासाहेबांनी विद्यापीठ बांधले. स्वतःच्या लेकरासाठी त्यानं एकही कुठं त्यांच्या नावावर केलेलं नाही. सगळं समाजाला खर्च केला. पण आपला समाज कसा वेळेचं दान देऊ शकत नाही. आपल्या बुद्धवाड्यात किती बाया आता एवढ्याच होता का? पण वेळेचं दान देत नाही. एवढ्या आपण स्वार्थी झालो, बैमान झालो. रमाईला सुद्धा बैमान झालो. रमाईची ओळख आणखी बाळायला ओळख झालेली